नमस्कार. मंथन प्रज्ञाशोध सामान्यज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता 3 यातील आता आपण 5वी सराव प्रश्नपत्रिका बघतोय. आता विभाग 1 मराठी यातील उत्तरं आहे. त्यावर प्रश्न 1 आणि 2 आहेत. अगोदर मी उत्तरं वाचते. पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुष्य तर काही दीर्घायुष्य असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य 1 दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण ते वाचतो, पण त्याचे पारायण करत नाही. मासिकाचे आयुष्य 1 महिना. परंतु काही पुस्तके सदा सर्व काळ बहुमोल असून तप्त मनाला समाधान देतात. माणसांच्या सेवेस नित्य तयार असलेली पुस्तके हीच माणसांचे खरे मित्र, कारण ते काही हातचे राखून ठेवत नाहीत व माणसाला फसवत नाहीत. म्हणून ज्या पुस्तकातील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात, म्हणून पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. पहिला प्रश्न, कोणती पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात? तर बघा, इथं दिलेलं आहे त्यांनी. इथं दिलेलं आहे बघा, माणसांच्या सेवेत नित्य तयार असलेली पुस्तके हेच माणसांचे खरे मित्र, कारण ते काही हातचे राखून ठेवत नाहीत, माणसाला फसवत नाहीत. या पुस्तकातील विचार चिरकाल टिकणारे असतात, तीच पुस्तके चिरंजीव होतात आणि अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात. तर दुसरं आहे याचं उत्तर, ज्या पुस्तकातील विचार चिरकाल टिकणारे असतात अशी पुस्तके. दुसरं, पुस्तकांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? तर त्यांचं आयुष्य असतं पुस्तकातील विचारांवर. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. आता 3 आणि 4 साठी कविता दिलेली आहे त्यांनी आणि कवितेवर आधारित प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, प्रश्न घेऊ आपण डायरेक्ट. खालीलपैकी कोणता पदार्थ तांदळापासून तयार करत नाहीत? आता बघा, इथं दिलेलं आहे, तांदूळाचा भात आणि पुलाव करतात, खीर, अनारसे, मोदक आणि तांदळाची इडली असेही करतात. इथं पदार्थांची नावं दिलीत बघा, इडली, अनारसे, खीर. आपण हे तांदळापासून करतो. मग कोणतं तयार करत नाही? तर जिलेबी आपण तांदळापासून करत नाही. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता चौथा प्रश्न बघू. तांदळाची लावणी कोणत्या ऋतूत करतात? तर बघा, तांदळाची लावणी ती पावसाळ्यातच होते. पर्याय क्रमांक 2. 5वं, खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला. या वाक्यात नामांची संख्या किती? आता बघा, खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला, याच्यामध्ये नामांची संख्या विचारली. आता बघा, मनोहर एक नाव आलेलं आहे, मुंबई एक नाव आलेलं आहे. बघा, याच्यामध्ये खूप, मनोहर आणि मुंबई हे 3 नामे आलेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 6वं, खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? अनेकवचनी शब्द बघा, चिक्कू, आंबा, चिंच आणि बोर. आता बघा, चिक्कू एकवचनी होईल, अनेकवचनी चिक्कू होईल. आंबा एक आंबा, अनेक आंबे म्हणतो. चिंच चिंचा, बोर बोरे म्हणतो आपण, हो की नाही? तर अनेकवचनी याच्यामध्ये बघा शब्द आहे चिक्कू. पुढे 7वं, खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. बघा, जीवन चुकलेलं आहे, शुद्ध विचारलाय त्यांनी. परीक्षा, भूगोल आणि विश्रांती. आता याच्यामध्ये बघा, परीक्षा आणि विश्रांती हे बरोबर आहे, तेव्हा 4 नंबरचं उत्तर आहे. ब आणि ड शुद्ध आहे. 8वं, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य अर्थ असणारा वाक्यप्रचार निवडा. विवेक व नितीन या दोघांची खूप मेतकूट जमते, म्हणजे मैत्री. पर्याय क्रमांक 2. 9वं, लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे म्हणजे काय? तर आगीतून फुफाट्यात. पुढे 10 आणि 11 साठी त्यांनी एक आपल्याला संवाद दिलेला आहे, त्या संवादावर आधारित प्रश्न विचारलाय. हा संवाद किती जणात घडला आहे? बघा, आजोबा या प्राणी संग्रहालयाचं नाव काय? अरे राजू. हे तर प्रतापसिंह प्राणी संग्रहालय. बघा, राजू नातू आहे, आजोबा हे दोघं झाले. त्याच्यानंतर अहो आजोबा तो पहा सिंह. राणी त्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस. राणी एक आलेली आहे. 3 झाले. आजोबा सिंहाच्या मानेवर काय आहे? अगं त्याला आयाळ म्हणतात. आणि परकाराने सिंह हा जंगलाचा राजा, राणी तो भक मोर, त्याच्या डोक्यावर तुरा कसा शोभून दिसतोय. राजू, वा खूप छान. म्हणजे 3 जणांमध्ये घडलाय, राजू, राणी आणि आजोबा. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढे 11, आपला राष्ट्रीय पक्षी कोण? सगळ्यांनाच माहिती, मोर. पुढे 12 आणि 14 साठी रिकाम्या जागा दिलेल्या आहेत बघा. 12वा प्रश्न घेते मी. जानेवारी महिन्यात टिमटिम हा सण साजरा केला जातो, तर मकर संक्रांत. 13वं, या सणाच्या आदल्या दिवशी काय असते? तर भोगी असते. पर्याय क्रमांक 1. 14वं, या सणाला एकमेकांना काय देतात? तर तिळगुळ देतात. यातील आता आपण 15वा प्रश्न बघूया. पावक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पावक. पावकचा बघा समानार्थी शब्द होतो अग्नी. 16वं, सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सहकारचा होता असहकार, हा विरुद्धार्थी होतो. पुढे 17वा प्रश्न, पुढे दिलेल्या शब्दाला कोणता शब्द जोडला जोड शब्द तयार होईल? बघा, जाळ आणि त्याला होईल पोळ. आता 18वा, दररोज प्रसिद्ध होणारे. तर दररोजचं काय असतं? दैनिक. 19, खालील शब्दसमूह आणि त्यांचा अर्थ अशा जोड्या दिल्या, त्यापैकी अयोग्य जोडी कोणती? आता बघा,
नृत्य करणारा नर्तक, कीर्तन करणारा कीर्तनकार, बरोबर आहे. देवाची पूजा करणारा पुजारी आणि शिल्प तयार करणारा चित्रकार. तर इथं शिल्पकार हवं होतं, अयोग्य होती. पर्याय क्रमांक 4. 20वा प्रश्न. जशी पंखांची फडफड तशी पानांची काय असते? पानांची असते सळसळ. पुढे घुबड राहते ती जागा म्हणजे, आता ढोली आहे घुबडाचं बघा, ढोली. 22. समर या शब्दातील पहिल्या 2 अक्षरी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. सम याचं होईल विषम. 23. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास म्हणजे क ख ग क्रमाने लावायचे तर 3ऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? आता बघा याचं उत्तर येते. याला वर्णानुक्रमे तुम्ही लावले क ख पहिला कांटोप येईल. हा, तर यातला वर्णानुक्रम 3रा येतो सदरा येतो. 24व. खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. बघा आता वाक्य काय दिलेलं आहे त्यांनी, एक मिनिट. हां, थंडीमध्ये उभ्या राहिलेल्या पशुपक्ष्यांची काया थरथरत होती. काया म्हणजे काय? शरीर. हां, आणि तणू पण होतं त्याचं, शरीर, वपू, तणू. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 होईल याचं उत्तर, ब आणि ड. साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय? पांडुरंग सदाशिव साने. हां, पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. तसंच आपण आता लगेच विभाग 2 गणिताचं पण बघणार आहोत. 26वा प्रश्न. 457 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर बघा 457 पर्याय क्रमांक 2. 27. 325 अधिक पाऊणशे म्हणजे किती? आता तुम्हाला बेरीज करायची आहे. 325 अधिक पाऊणशे. बघा आता आपण 325 अधिक 75 केले, त्याचं उत्तर येतं बघा 400. हां, तर मग पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे याचं. पुढे बघा आपला 28वा प्रश्न. 75 मिनिटे म्हणजे किती तास? हां, 60 मिनिटांचा 1 तास असतो, ओके नाही. आणि 60 मध्ये 15 मिळवले तर किती होतात? 75. तर मग त्यांनी काय विचारलंय आपल्याला की सव्वा तास. 75 मिनिटे म्हणजे सव्वा तास, 15 मिनिटे ना पुढचे म्हणजे सव्वा तास. 29. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे अशा 1 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? बघा आता मूळ संख्या विचारल्या त्यांनी, पण एकक स्थानी 1 हा अंक हवा. तर बघा आता त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला 1 ते 11 मध्ये फक्त एकक स्थानी 1 अंक हवा. आता 1 तर होणार नाही, 1 मूळही नाही आणि संयुक्त नाही. मग बघा 11 होईल, त्याच्यानंतर 31, 41, 71, 61 अशा 5 मूळ संख्या तयार होत आहेत ज्यांच्या एकक स्थानी 1 अंक आहे. म्हणजे 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे 30वा प्रश्न. बघा त्यांनी चौकट दिली आणि वजाबाकी विचारली. वजा 317 बरोबर 438. काय करावं लागेल? हे जे 317 आहेत ते इकडं प्लस करायचे 438 मध्ये. मग कोणती संख्या येते ती बेरीज करून पाहायची. आता बघा तर याचं 755 उत्तर येतं जर तुम्ही 438 अधिक 317 केले तर. पुढे 31वा प्रश्न. याच्यामध्ये काय आहे बघा, अपूर्णांक दिलाय आणि त्याचं वाचन विचारलंय त्यांनी. बघा 13/20 करतो आपण वाचन याचं. बघा 13/20 किंवा 20 हे तर येणार नाही. 13.20 येणार नाही. 13/20 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 13/20 32. बघा आता त्यांनी काय केलंय, ह्या चौकोनात एकच संख्या समान अंक आहे आणि बेरीज विचारली. आता बघा 5 आणि 3 8, 7 आणि 3 10, हातचा 1 येतो इथे, परंतु बेरीज इथं 3 यायला हवी. म्हणजे बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार. 1 1 आणि हातचा 1 मिळून 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 32 1. ठीक आहे. आता आपला 33वा प्रश्न. 22 रुपये कमीत कमी नोटांमध्ये द्यायचे असल्यास कोणत्या नोटा द्याल? तर बघा कमीत कमी नोटांमध्ये आपल्याला द्यायचे 22 रुपये. तर मग त्यांनी पर्याय दिलेले आहेत. तर बघा 2 नंबरचा पर्याय बघा 20ची 1 आणि 2ची 1 म्हणजे 2च नोटा जातील फक्त. 34. पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? आता बघा पाऊण किलोग्रॅम विचारलंय त्यांनी आपल्याला. अर्धा आणि पाव, ओके नाही. अर्धाचा 500 ग्रॅम आणि पावचा 250 म्हणजे किती होतील? 750. पर्याय क्रमांक 3 आहे उत्तर 34. 35. एका तासात 55 किमी याप्रमाणे 5 तासात एकूण किती प्रवास होईल? बघा एका तासामध्ये 55 किमी म्हणजे 55 गुणिले 5 करावे लागतील. तर बघा 275 किमी याचं उत्तर. पुढे 36चं 600 प्लस 5 अधिक 70 म्हणजे 675. बघा पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. पुढे 37 घेऊया आपण. काय दिले बघा 6 किमी 400 मीटर वजा 2 किमी 800 मीटर म्हणजे किती? तर बघा जर तुम्ही 6 किमी 400 मीटरमधून 2 किमी 800 मीटर केलं तर उत्तर येतं 3 किमी 600 मीटर. बघा आता समजा हे बघा आता इथं दिलेलं आहे 6 किमी 400 आणि 2 किमी 800 अशा पद्धतीने मांडून घ्यायचं. वजाबाकी करायची आपल्याला. बघा शून्यातून 0 हे 0 चालेल. आता या 4तून हा 8 जात नाही. आपण हातचा घेतला इकडनं 14 केले, 14तून 8 गेले 6 राहिले. हातचा घेतला म्हणून इथे 1 वजा केला, इथं 5 राहिले आणि 5तून हे 2 गेले तर उत्तर आपलं 3 येतं. म्हणजे उत्तर आहे बघा 3 किमी 600
मीटर. म्हणजे उत्तर बघा आपलं या ठिकाणी 3 नंबरचं येतं 37, 38. दोन समान संख्यांचा गुणाकार 16 येतो, भागाकार 1 येतो, तर त्या संख्यांची बेरीज किती? मग काय करायचं, दोन समान संख्यांचा गुणाकार 16 येतो आणि भागाकार 1 येतो. आता 16 म्हणजे काय, समजा 4 घेतले आपण, 4 ही संख्या घेतली, 4 चोक काय येणार 16 येणार आहे आणि 4 आणि 4चा भागाकार 1 येणार आहे. मग त्यांची बेरीज 8 येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 39. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता बघा, जेव्हा छेद समान आहेत ना तेव्हा काय करायचं, ज्याचा अंश सगळ्यात लहान तो लहान, अंश मोठा तो मोठा. मग लहान कोणता आहे, 5/15 40. 9 पॅडची किंमत 360 रुपये आहे, तर 7 पॅडची किंमत किती? आता तुम्ही 9 पॅडवरून एका पॅडची किंमत काढून घ्यायची. 360 भागिले जर 9 केलं, बघा मी इथं करते, 360 भागिले 9 केले आपण, तर काय येतं, 9 चौक 36, 36 मधून 36 गेले 0, वरून घेतला हा 0. हां, तर एका पॅडची किंमत आपली 40 रुपये येते, हो की नाही? मग अशा एका पॅडची किंमत जर 40 रुपये आली तर त्यांनी 7 पॅडची विचारली, मग तुम्हाला 40 गुणिले 7 करावं लागेल. मग 7 0 0 7 चौक 28, म्हणजे 280 रुपये आपली 7 पॅडची किंमत येईल. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे बघा 41वा प्रश्न आहे. आता बघा 869 गुणिले 1 आणि अधिक 1 पदावली दिली. आता बघा कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0च येतं. 0 येणार याचं उत्तर. 869 गुणिले 0 म्हणजे 0 येणार आणि अधिक 1, 0 अधिक 1 म्हणजे 1. मग याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे एक उत्तर असणार 42. या आकृतीत जास्तीत जास्त किती किरण तयार होतील? आता बघा किरण म्हणजे काय, ही एक रेषा आणि हा बाण हे किरण आहे, याला आपण किरण बोलतो. हा 1 होईल, हा 2 होईल, इकडचा 1 3, इकडचा 4, हा 1 5 आणि हा 1 6. 6 किरण तयार होतील. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 43वा बघा, यांनी काय दिले, वरील आकृतीत काय दिले, 8/9 या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी किती भाग रंगवावे लागतील? आता बघा 9 1 2 3 4 5 6 7 8 9 9 भाग आहेत, म्हणजे ते आपण छेदात लिहिले. हां, आणि अंशात 8 आहेत, जो अंश असतो तितके भाग आपल्याला रंगवायचे, म्हणजे 8 भाग रंगवावे लागतील. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 44. खालील त्रिकोणातील लघुकोनांची संख्या किती? आता बघा हा जो दिलेला आहे ना, अशी जेव्हा चौकोनी लाईन असते तेव्हा तो 90 मापाचा कोन असतो. आता हा 90चा आहे आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज 180 असते, हो की नाही? हा 90 आहे, म्हणजे हे दोन किती होतील, 110, हो की नाही? मग यातील 110 म्हटल्यावरती दोघांची बेरीज ही 110 आली पाहिजे आणि हा सॉरी चुकलं, हा 90 आहे ना, म्हणजे 90 आणि 90 किती होतात, 180, हो की नाही? मग आता हा 90 आहे, म्हणजे या दोन्हींची बेरीज 90 पेक्षा कमी येणार आहे, हो की नाही? म्हणून लघुकोन हे 2 येणार आहेत, म्हणजे 2 लघुकोन आहेत याचे. म्हणून बघा याचं उत्तर जे येतं ते पर्याय क्रमांक 3, 2 हे लघुकोन होणार आहेत. 45 बघा, त्यांनी काय केले, पदावली दिली आणि त्यांनी हे जे यातील एक चिन्ह आहे ते आपल्याला या चौकोनामध्ये टाकायचं आहे. आता काय दिलेलं आहे, 8 गुणिले 5 गुणिले 4 यांचा गुणाकार करायचा. 8 5 40 आणि 40 गुणिले 4चा गुणाकार येईल 160 येईल. हां, आणि आता इकडे काय येईल, इकडची ही पदावली आपण सोडून घ्यायची. अगोदर काय करायचं, 20 भागिले 5 करायचं, 5 चौक 20. इथं 4 उत्तर येईल आणि 4 गुणिले 40 160, म्हणजे बरोबरचं चिन्ह येणार आहे इथं. दोन्हीकडे 160 160, म्हणजे 45चं उत्तर येते आपले पर्याय क्रमांक 1. 46 बघा, वजाबाकी दिली आहे 673 वजा 121. आता ही वजाबाकी तुम्ही जर केली तर बघा त्याचं उत्तर काय येईल, 552. 47 दररोज अर्धा लिटर दूध, याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती दूध होईल? आता दररोज अर्धा लिटर आपण दूध घेतोय, जानेवारी महिन्याचे दिवस असतात 31, हो की नाही? मग दररोज अर्धा म्हणजे 2 दिवसाला आपल्याला 1 लिटर दूध लागते. मग आता 31 दिवसाला किती लागेल, 30 दिवसाला जर म्हटलं तर आपल्याला 15 लिटर दूध लागेल, परंतु 31चा महिना आहे म्हणून तो अर्धा लिटर त्यात ॲड केला, म्हणजे 15.5. पर्याय क्रमांक 4. 48 संकेतचं वय 35 वर्ष आहे, अभिजितचे वय संकेतच्या वयापेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे. तर अभिजितचे वय किती, 35 मध्ये तुम्हाला 15 मिळवावे लागतील, किती होतील, 50, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. बघा पुढे 49. 16ला 8ने भागून आलेल्या भागाकाराला 6ने गुणले व त्यातून 12 वजा केले तर ही क्रिया कशी लिहा? बघा 16ला 8ने भागायचे आणि त्या भागाकाराला 6ने गुणले आणि त्यातून 12 वजा केले.
हे बघा, ह्या प्रकारची अशी 2 कंसाची ही पदावली होणार नाही. मग पर्याय क्रमांक 2 बघू आपण. बरोबर आहे. 16ला 8ने भागले, गुणिले 6 केले, त्यातून 12 वजा केले, त्याच्यामुळं हे उत्तर बरोबर आहे. फास्ट घेते जरा मी, खूप वेळ होतोय. आता 50वा प्रश्न बघा. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्या शेवटी येणार अपूर्णांक. आता बघा, अपूर्णांक चढत्या क्रमाने लावायचा आहे आणि काय विचारलंय त्यांनी. हां, आता अपूर्णांक बघा, सगळ्याचे अंश सारखे आहेत, छेद वेगवेगळे आहेत. मग जेव्हा अंश सारखे असतात तेव्हा उलट असतं. जेव्हा छेद सारखे असतो तेव्हा आपण काय करतो, जो अंश मोठा तो मोठा अपूर्णांक, परंतु अंश सारखे असतात तेव्हा ज्याचा छेद लहान तो सगळ्यात मोठा अपूर्णांक. मग आता हे मी चढत्या क्रमाने लावते सगळे अपूर्णांक. बघा, 9/15 हा सगळ्यात लहान अपूर्णांक येईल, ज्याचा छेद मोठा आहे तो सगळ्यात लहान, कारण अंश सारखे आहेत म्हणून. नंतर 9/13, 9/11, नंतर 9/10. तर मग आता येथील काय विचारले त्यांनी की शेवटी येणारा अपूर्णांक. शेवटी येणारा 9/10 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढे मोहनपूर या निर्मलग्राम गावामध्ये 447 पुरुष आणि 356 स्त्रिया आहेत, तर गावची एकूण लोकसंख्या किती. आता तुम्हाला 447 अधिक 356 करावे लागेल. बघा, त्याचं उत्तर येतं 803. 52. खालीलपैकी फक्त आयताची आकृती कोणती. फक्त आयत विचारलंय त्यांनी आपल्याला. तर बघा, हा आयत होतो. तर याचं उत्तर आहे फक्त, हा फक्त आयत आहे. 53. 4 आठवडे 5 दिवस म्हणजे किती दिवस. आता बघा, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात आणि 4 आठवड्यांची किती होतील, 7 चौक 28. 28 आणि 5 करायचे. 28 मध्ये 5 मिळवले तर किती होतात. तर बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 33. 54. आता बघा, 53 पुढे स्टार दिलाय, स्टारच्या जागी कोणती संख्या लिहावी, म्हणजे त्या संख्येला 3ने निश्चेष भाग झाला. तर 3ने निश्चेष भाग जाण्यासाठी काय करायचंय, इथं जो तुम्ही अंक टाकाल या सगळ्या अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3ने भाग गेला पाहिजे. आता समजा 3 टाकून बघितला, 5 अधिक 3 8, 8 आणि 3 किती होतात, 9, 10, 11. 11ला 3ने भाग जात नाही. पुन्हा 7 केलं बघा, 7 आणि 3 10, 10 आणि 15, 15ला जातो. 1 केलं, 5 आणि 3 8 आणि 1 केलं तर जाते. म्हणजे बघा, ब आणि क आहे याचं उत्तर. तर 6 पण टाकून तुम्ही बघू शकता. 6, 7, 8, 9, 9 आणि 5 होतात 14. 14ला भाग जात नाही, म्हणजे फक्त ब आणि क आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढे 55. 2.5 किलोग्राम साखर 5 जणांत सारखी वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल. 2.5 किलोग्राम वाटायचे ना, तर अर्धा किलोग्राम येऊ शकते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येच्या 4 व 5च्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे. 4 आणि 5च्या स्थानिक किमतींची बेरीज. आता बघा, याची 40 आणि याची 5 केली तर 45 होते. आता हे आहे बघा याचं उत्तर. याचे काय आहे 500 आणि ह्याची 40 आहे, 540 होईल, म्हणजे 56चं उत्तर बघा आपलं 4 आहे, पर्याय क्रमांक 4. पुढे 57. बघा, आता त्यांनी काय दिले, यातील समच्छेद अपूर्णांक किती आहेत. समानछेद म्हणजे समच्छेद. आता बघा, 11, 11 आणि 11 3 आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढे 58. 500 मिलीमीटर म्हणजे किती, 5000 मिलीमीटर म्हणजे किती लिटर. तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर म्हणजे 5 लिटर, पर्याय क्रमांक 4 आहे उत्तर. पुढे 59. खाली दिलेल्या आकृत्यांमध्ये चौकोनांची एकूण संख्या किती. आता चौकोन विचारलेत बघा त्यांनी आणि संख्या विचारली आपल्याला. हा एक चौकोन होईल 2, त्याच्यानंतर 3, 4, 4च येणार आहे, म्हणजे बघा 1 नंबरचा आन्सर आहे. 60चं बघूया आपण. 2009 नंतर येणारे लीप वर्षाच्या अगोदरचे वर्ष कोणते. 2009 नंतर येणारे लीप वर्ष कोणतं असणार आहे, तर 12 असणार आहे आणि 12च्या अगोदरचा आहे 11, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढे 61. 2 किलोग्राम शेंगदाण्याची साखर, 2 किलो शेंगदाण्याची किंमत 120 रुपये आहे, तर पाव किलो शेंगदाण्याची किंमत किती. बघा, 2 किलोची किंमत 120 म्हणजे 1 किलोची 60 झाली, तर पाव किलोची किती होईल, 1 किलोची 60 रुपये, अर्धा किलोची 30 रुपये आणि पाव किलोची 15, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पुढे बघा, पदावली दिली आणि त्यांनी पदावलीचं उत्तर. अगोदर काय करायचं, 22 गुणिले 2 करायचं, इथं 11 येईल उत्तर. त्याच्यानंतर हा गुणाकार करून घ्यायचा, 11 एके 11 म्हणजे 11 अधिक 11 अधिक 11, 3 वेळा 11 म्हणजे 33, पर्याय क्रमांक 3 नंबर. 63. बघा, सोबतच्या रेषाखंडापैकी सर्वात मोठा रेषाखंड. आता बघा, त्यांनी त्याचं किती लांबीचा आहे रेषाखंड ते पण दिलेलं आहे. मग इथे 5 सेंटीमीटरचा म्हणजे हा येईल बघा. इफ कुठं आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, 63चं उत्तर.
ठीक आहे, आता आपण 64 बघूया. सोबतच्या आकृतीतील बघा त्यांनी आपल्याला कोन अ ब ड हा कोणत्या प्रकारचा कोन आहे विचारलाय बघा. अ ब ड. आता बघा इथे दिलेला आहे बाजूचा, हे दोन रेषे, ह्या दोन्हींची बेरीज 180 असते कारण हे रेषीय जोडीतील आहेत. आता हा तर विशाल कोन दिसतोय म्हणजे हा लघु कोन असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढे आपण 65 बघूया. सोबतच्या चौकोन अ ब कडची परिमिती किती? आता परिमिती विचारली, याची बेरीज करायची. 3 + 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. उत्तर आहे 1. पुढे खालीलपैकी कोणते इंग्रजी मुळाक्षर सममित आहे? सममित, सममित म्हणजे त्याचे 2 समान भाग झाले पाहिजेत. तर बघा बीला जर आपण इथं आडवी लाईन दिली तर हे सममित होतंय. तर बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 67. खालीलपैकी कोणती आकृती बंदिस्त आकृती नाही? बघा बंदिस्त नाही विचारलंय त्यांनी. हे बघा ही पण बंदिस्त नाहीये, इथं ओपन आहे आणि ही पण नाहीये, म्हणजे बघा अ आणि ड. अ आणि ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 1. पुढे खालीलपैकी कोणत्या भौमितिक आकृतीचा पृष्ठभाग निश्चितपणे चौरसाकृतीच असतो? निश्चितपणे चौरसाकृतीच असतो. कशाचा असतो? तर घनचा असतो बघा, निश्चितपणे चौरसाकृती. 69. एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती 19 आहे. समद्विभुज म्हणजे 2 भुजा त्याच्या सारख्या आहेत. त्रिकोणाची परिमिती 19 सेंटीमीटर. समान बाजूंची लांबी प्रत्येकी 7 आहे, म्हणजे 7 आणि 7 14 झाले. 19 मधून जर तुम्ही 14 वजा केले तर 5 राहतात, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 70. 5 सहस्र ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा एकक, दशक, शतक आणि सहस्र. 5 सहस्र म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढे 71. एका शाळेतील 302 विद्यार्थ्यांपैकी 215 विद्यार्थी सहलीला गेले, तर त्या शाळेतील किती विद्यार्थी सहलीला गेले नाहीत? 302 मधून जर तुम्ही 215 वजा केले तर 87 उत्तर येईल बघा. पुढे 72. 358 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यांची बेरीज किती? आता 8 या अंकाची बघा स्थानिक किंमत 8च येईल आणि दर्शनी किंमत पण 8च आहे. ओके, दर्शनी म्हणजे आहे तोच अंक, म्हणजे 8 आणि 8 16, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 73. दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा पर्याय निवडा. आता बघा या ठिकाणी काय एक लाईन दिली आहे, इथं 2, पुन्हा इकडे 3 आणि इथं हा पूर्ण म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा पूर्ण चौकोन तयार होईल. 74. अपूर्णांक दिलाय, तिथं बेरीज वजाबाकी. अगोदर यांची बेरीज करून घ्यायची बघा, आणि छेद आहे तोच येणार ना आपला, म्हणजे काय येईल? 4/7 वजा 2/7. 4 मधून 2 गेले 2 राहतात, छेद आहे तोच राहणार आपला. 2/7 उत्तर येईल. पुढे 75. आता त्यांनी ह्या संख्या दिल्यात आणि त्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? आता संख्या आहेत त्या तुम्ही उतरत्या क्रमाने लिहू शकता. अगोदरची सगळ्यात मोठी संख्या येईल बघा 735, नंतर 637, म्हणजे 2 नंबरचं आपलं उत्तर असणार आहे.